नमस्कार मित्रांनो, सुभाष एड्युकेअर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सुभाष मारवाडे, माध्यमिक शिक्षक गणित आपलं या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा हिचं स्वरूप जे आहे ते पाहणार आहोत. तर या परीक्षेमध्ये प्रामुख्याने दोन पेपर होत असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये मराठी व गणित या विषयांचा समावेश असतो, तर पेपर 2 मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता या दोन विषयांचा समावेश होतो. प्रत्येक पेपरमध्ये एकूण जी प्रश्न संख्या असते ते 75 असते आणि त्यासाठी एकूण जो वेळ असतो तो 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटं एवढा वेळ दिलेला असतो. आता आपण एका प्रश्नाला किती वेळ मिळेल याचे कॅल्क्युलेशन करूया. तर बघूया, एका प्रश्नाला जो कालावधी लागणार आहे जवळपास तो कालावधी आपल्याला 1.25 मिनिटं यापेक्षाही कमी वेळ आपल्याला मिळत असतो आणि त्यामध्येही आपला जो पाव मिनिट आहे किंवा 1/4 मिनिट आहे हे समजपूर्वक वाचनाला जात असते. म्हणजे जो आता 1 मिनिट उरलेला आहे त्या 1 मिनिटामध्ये आपल्याला विचार करणे, सोडवणे आणि वर्तुळ भरणे एवढं सारं काम असते आणि त्यामुळे आपल्याला हे पेपर सोडवत असताना अचूकता आणि दिलेल्या वेळेमध्ये प्रश्न सोडवणे ह्या दोन गोष्टीवर प्रामुख्याने भर द्यायचा असतो आणि म्हणूनच परीक्षेचे स्वरूप हे सर्वप्रथम पाहणे आपल्याला सर्वात महत्त्वाचे असते. यामध्ये आता पेपर 1 चा आपण विचार करणार आहोत, कारण गणित विषय आपण प्रामुख्याने घेणार आहोत. तर गणित विषयामध्ये जो पेपर 1 आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की मराठी जो विषय असतो त्यामध्ये 25 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे एकूण गुण जे असतात हे 50 असतात. तर गणित विषयामध्ये प्रश्न संख्या जी असते ती 50 मिनिटं असते आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे एकूण गुण जे असतात हे 100 गुण दिलेले असतात. तर अशा पद्धतीनं परीक्षेचे जे स्वरूप असते ते स्वरूप दिलेलं असते. आता आपण यामध्ये भारांश जे आहे ते भारांश बघणार आहोत. आता यामध्ये पुन्हा प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% जे प्रश्न असतात त्यांच्या उत्तराच्या पर्यायापैकी 2 पर्याय जे अचूक असतील ते निवडायचे असतात आणि ते दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना नोंदविणे आवश्यक असतात. प्रत्येक पेपरमध्ये 20% म्हणजे बघा 75 प्रश्न असतात एक पेपरमध्ये आणि 20% म्हटलं तर 15 प्रश्न जे असतात त्यांची जी उत्तरे असतात त्यांचे 2 अचूक पर्याय निवडायचे असतात. ते 2 अचूक पर्याय जर आपण निवडले तरच आपल्याला पूर्ण 2ही गुण मिळत असतात, नाहीतर आपल्याला ते 2 गुण मिळणार नाहीत. आता आपण बघूया भारांश गणित या विषयामध्ये कसा असतो ते. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये जे गुणदान दिलेलं असते त्यामध्ये घटक आपण प्रामुख्याने बघणार आहोत संख्याज्ञान. या संख्याज्ञानावर 6% एवढं भारांश असते, म्हणजेच एकूण 3 प्रश्न संख्या असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 6 गुण दिलेले असतात. संख्यावरील क्रिया यासाठी 14 भारांश असतो. 7 प्रश्न संख्या असते म्हणजे 7 दुनी 14 म्हणजे 14 गुण असतात. भूमिती या घटकासाठी 20% एवढं भारांश असते, म्हणजे यावरती 10 प्रश्न संख्या विचारलेली असते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 10 दुनी 20 एवढे आपल्याला गुण दिलेले असतात. महत्वमापन जर आपण पाहिलं तर हा जो घटक असतो याला सुद्धा 20% एवढे गुण दिलेले असतात आणि म्हणजेच यावरती विचारलेली जी प्रश्नांची संख्या असते ही 10 असते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आणि त्यामुळे त्यामध्ये 20 गुण यावरती दिलेले असतात. सांख्यिकी यावरती 6% एवढे भारांश असल्यामुळे 3च प्रश्न असतात आणि याला 6 गुण असतात. व्यावहारिक गणित यामध्ये 16% एवढा भारांश असतो, त्याच्यावरती 8 प्रश्न विचारलेले असतात. 8 दुनी 16 म्हणजे 16 गुण यामध्ये असतात. बीजगणितावरती 18% भारांश असतो आणि त्यामुळे प्रश्न संख्या जी आहे ही 9 असते आणि 9 दुनी 18 म्हणजे यावरती 18 गुण असतात. असे सरळ प्रश्न संख्या जर आपण पाहिली तर गणितामध्ये एकूण 50 प्रश्न दिले असतात आणि ह्या 50 प्रश्नांसाठी 100 गुण आपल्याला असतात. अशा पद्धतीनं पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे गुणदान दिलेलं असते आणि प्रत्येक प्रश्नाला फक्त
सव्वा मिनिट वेळ मिळत असल्यामुळे आपल्याला अचूकता आणि दिलेल्या वेळेत मर्यादित वेळेत हा प्रश्न सोडवल्यास आपण नक्कीच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ते चांगल्या गुणाने पास होऊ आणि यामध्ये पात्र होऊ असं मी सर्वांना सांगू इच्छितो. तर इथंच आपण थांबूया आणि आता आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण स्वरूप पाहिलं. यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक भारांसावरचं आपण प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. चला तर आपण इथंच थांबूया.